वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे महापौर साहेब आहेत. त्यांनी म्हणले की शाळा विकायच्या आहेत, ग्राउंड विकायचे आहेत, मैदानं विकायचे आहेत. मग तुम्ही महापौर झाला ती शाळा विकायसाठी झालात का? शाळा विकायच्या नसतात, शाळा वाढवायच्या असतात, तरच सोलापूर शहराचा विकास होईल. तुम्ही मुळापासून तुम्ही शाळा बंद केल्यानंतर या सोलापूर शहरातील विद्यार्थी शिकायचे कुठं? तुम्ही या शाळा विकून सोलापूर शहराला अडाणी करण्याचा प्रयत्न करला, अज्ञान करण्याचा प्रयत्न करला. आज आपल्या महाराष्ट्रातील काही महापुरुषांनी आपले घरं विकले, सोनं दागिने विकले आणि स्वतःच्या जमिनी विकून त्यांनी संस्था उभा केल्या आणि या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्याला त्यांनी घडवलं आणि आपला महाराष्ट्र भारत देशामध्ये महाराष्ट्राचं नाव त्यामुळे झालेलं आहे. आणि भाजपचे सरकार जे आहे आता त्यांना फक्त आजपर्यंत एअरपोर्ट विकले, रेल्वे विकले, सगळे विकले, आता सोलापूर शहरातल्या शाळा पण विकाल्यात. त्यांना लाज वाटली पाहिजे की विद्यार्थ्यांसाठी शाळा विकल्याने तर बांधल्या पाहिजे. कालच तुम्ही अक्कलकोट तालुक्यामधील ती बबला गावामधील जी शाळा आहे ती शाळा पडून तिथं 12 विद्यार्थी जखमी झाले आणि 2-4 शिक्षक सुद्धा त्या ठिकाणी जखमी झालेले आहेत. पहिल्यांदा ह्या भाजप सरकारचा मी जाहीर निषेध करतो की आपण या महाराष्ट्राला किंवा शहराला शिक्षणापासून वंचित करण्याचा तुमचा एक खूप मोठा डाव आहे. कारण तिथं जर विद्यार्थी शिकला आणि तर माणूस शिकला तर तुमच्या पाठीमागे कोण फिरणार नाही, कारण तुम्ही शिकलेले नाहीत. तुम्हाला जर एवढं शहराचा उत्पन्न वाढवायचं असेल तर तुमचे हॉटेल विका, तुमचे हॉटेल आहेत, हॉटेल विका, तुमचं घर विका, तुमच्या गाड्या हजार कोटीच्या गाड्या विका. सोलापूर शहरातील सगळे नागरिक तुमचा सत्कार करतील. अहो, तुम्ही सोलापूर महानगरपालिकेची शाळा विकून तुम्हाला भेटणार काय? आणि ते तुम्ही ज्याला विकाला त्याला 1 रुपया 2 रुपये किती रुपयांनी विकाला त्याचा जाहीर आहे का? ही तुम्ही विकून एक सोलापूरचा सत्यानाश आणि वाटोळा करण्याचं काम हे भाजप सरकार करायला आहे.